नाशिक सध्या एका धक्कादायक घटनेनं हादरलंय। नाशिकमध्ये 8 वर्षांच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून हत्या करण्याची धक्कादायक घटना घडली आहे। नाशिकमधल्या गंधर्वनगरमध्ये ही घटना घडली। धक्कादायक बाब म्हणजे इमारतीच्या 6व्या मजल्यावरून फेकून ही हत्या करण्यात आली। नव्यानं बांधकाम सुरू असलेल्या साईटवर हा प्रकार घडला। आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे 2 ते 3 पथकं सध्या रवाना झालेली आहेत। गतिमंद अल्पवयीन मुलावरील या अत्याचारामुळे एकच खळबळ उडाली आहे। पहिल्या मजल्यावरती त्याचा मृतदेह या ठिकाणी आढळून आला होता। नेमकं कारण त्यावेळेस स्पष्ट होत नव्हतं, त्याच्यामुळे एडीआर दाखल करण्यात आलेला होता। आज सकाळी त्याचा पीएम या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि पीएम रिपोर्टवरून आम्हाला असं कळालेलं आहे की त्याचा जो मृत्यू झालेला आहे तो त्याला बरगड्या, त्याच्या पाठीमागच्या साईडच्या ज्या बरगड्या आहेत त्या तुटून झालेला आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये काही अनैसर्गिक अत्याचार झाल्याची देखील घटना या ठिकाणी समोर आलेली आहे। तर त्या बाबतीमध्ये तपास सुरू आहे। उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी घटनाच्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आरोपीच्या शोधासाठी 3 टीम रवाना करण्यात आली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।